निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस। ओके मॅम, लिखियो तिनं भाषण केलं। मी म्हणलं ह्याच्याबद्दल कायद्याची काही आवश्यकता आहे, तर तिने मला सांगितलं नाही। माझ्या डोक्यात का प्रकाश पडला त्याचं कारण सांगतो। एक मला वाटतं 8-10 वर्षापूर्वी तंबाखू सेवनावर बंदी होती, कायद्यानं बंदी होती, त्यामुळे गुटखा तंबाखू सगळं बॅन होतं काही काळ। आणि त्या काळात मला असं वाटतं, मी आता कारण 50 वर्षापासून पाहतो, त्या काळात माझ्याकडे तंबाखू गुटखा वेचण्याला येणारे पेशंट जवळजवळ नव्हते। आणि आज जर पाहिलं तर ह्यांची संख्या इतकी आहे की आता मला वाटतं त्याच्यावर बोलणं मला फार कठीण वाटायला लागलं। कारण आता हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे जे पेशंट असतात जवळजवळ 120 इनपेशंट आहेत, त्यांच्याकडे येणारे नातेवाईक व्हिजिटर्स हे जेव्हा येतात तर आम्हाला अक्षरशः इथं माणसं ठेवून चेक करावं लागतं की येताना तिथं तंबाखू तुम्ही बाहेर काढून ठेवा। आणि मग आमच्याकडे कधी कधी दिवसाच्या काठी एक डब्बा भरतो, इतक्या लोकांचे तंबाखू गुटखा सिगारेट आम्हाला काढून ठेवावे लागतात। आणि परत आम्हाला असं वाटतं की आम्ही काढलं तात्पुरतं तरी, आणि मग ह्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम आता तर मी सगळ्यांनीच वाचलेल्या सगळ्यांच माहीत आहे, पण हे का सुटत नाही आणि हे न सोडता येण्याची आताच्या माझ्या अनालिसिस प्रमाणे मानसिक स्वास्थ्याबद्दल मी जेव्हा बोलतो मी 4 अँगलवर बोलतो, बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल, सोशल आणि स्पिरिच्युअल। मी स्पिरिच्युअल बाबीवरही जास्त बोलण्याचं कारण एकच आहे की ती बाब आमच्याकडनं लोकपात होत चालली आणि मग सगळं बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि सोशलवर आहे। आणि मग सोशलवर राहिल्यामुळं स्पिरिच्युअल ऍस्पेक्टचं जे ट्रेनिंग पाहिजे ते घरी नाही, शाळेत नाही, समाजात नाही। म्हणजे स्पिरिच्युअलिटीमध्ये मी विशिष्ट एका धर्माचं बोलत नाही, त्याच्यामध्ये जी नीतिमत्ता आहे, नैतिकता आहे आणि ह्या बाजूवर बोललं पाहिजे फार कमी आहे। त्यामुळे जेव्हाही मी ह्या विषयावर बोलतो तर त्यावेळेस स्पिरिच्युअल ऍस्पेक्टवर बोलतो। आणि स्पिरिच्युअल ऍस्पेक्टमध्ये आमचं एक नवीन आता रिसेंटली एक सेमिनार झालं होतं नॅशनल लेवलचं, मागून घ्या। त्या मी तुम्हाला मुद्दाम का देईल सर, स्पिरिच्युअलिटी मधला जो ऍस्पेक्ट आहे जर सगळ्या धर्माच्या शिकवणी जरी तुम्ही घेतल्या, सर्व मंचावर उपस्थित मान्यवर तसेच उपस्थित सर्व स्टुडंट्स आणि सेंटरचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचा मी वर्ल्ड अँटी टोबॅको डे याच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आजचा दिवस अवेअरनेससाठी आहे, कारण आपल्याला माहित आहे की टोबॅकोबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे। आता ज्यावेळी प्रश्न विचारला गेला की किती लोकांना ऍडिक्शन आहे, फक्त 2 हात वर गेले, आणि किती लोकांना ऍडिक्शन नाही त्यामध्ये फक्त 2 हात वर गेले। याचा अर्थ आहे की जवळपास 90% लोकांना माहीत नाहीये की त्यांना ऍडिक्शन आहे, किंवा त्यांना माहीत आहे तरी पण ते एक्सेप्ट करायला तयार नाही। म्हणजे काहीतरी एक स्टिग्मा त्याच्याबद्दल आहे की ते त्याचा वापर करत असेल तरी पण त्यांना एक्सेप्ट नाही करायचा की ते वापर करत आहे। आपल्याला माहित आहे, आपण ऐकलं असेल की एक कोट आहे, जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं। पण जर आपण टोबॅकोचा सेवन केला तर आपकी जिंदगी ना तो बड़ी होगी ना लंबी होगी। इसका अर्थ है की आपले जीवनमध्ये जे इम्पॉर्टंट मुवमेंट्स आहेत त्याचा आपण अनुभव घेऊ शकणार नाही। आपल्याला जीवनात वेळ कमी मिळणार, कारण स्मोकिंग किंवा टोबॅकोच्या वापरमुळे आपला लाईफ कमी होणार आहे। आणि या दोघी कारणामुळे आपला जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते खूप कमी राहणार आहे। आता आपल्याला जर स्टॅटिस्टिक्स बद्दल सांगितलं तर एकदा आपण जर सिगरेट किंवा टोबॅकोचा वापर करत असेल जवळपास 10 ते 11 मिनिट आपल्या जीवनात कमी होतात, म्हणजे वर्षभरात जवळपास 55 दिवस कमी होतात। आणि याच्यासोबत जे बाकी रिमेनिंग डेज आहेत आपल्या लाईफचे ते पण आपण टोबॅकोच्या सेवनमध्ये किंवा ऍडिक्शनमध्ये किंवा इतर प्रकारचे जे मेंटल हेल्थ इश्यूज आहेत त्यामध्ये आपण ते वाया घालतात। म्हणजे आपले जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे, जे दिवस आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्याचा वापर करू शकतो किंवा आपले फॅमिली सोबत ते व्यतीत करू शकतो ते पण वाया जातात। आणि हे एक फक्त फिजिकल क्रायसिस नाही, मेंटल हेल्थ क्रायसिस पण आहे।
कारण एडिक्शन आपल्याला माहित आहे कोणत्याही वस्तूचा असू शकतो, इव्हन शुगरचा एडिक्शन असतो. त्याच्यासोबत टोबॅको असा प्रॉडक्ट आहे जे सोसायटीमध्ये कूल समजलं जातं. म्हणजे कोणी ऍडमध्ये बघितलं असेल की टोबॅकोचं सेवन करत आहे म्हणजे ते कूल व्यक्ती आहे. पण हे परसेप्शन चेंज केलं पाहिजे. कारण जर आपण ठरवलं की जो कोणी व्यक्ती टोबॅकोचं सेवन करत आहे ते अनकूल आहे आणि त्याचा निषेध केला पाहिजे किंवा त्यांना समजून सांगितलं पाहिजे की त्याचे साईड इफेक्ट्स काय आहे, त्याचे इल इफेक्ट्स काय आहे, तर नक्की त्याच्या मनात पण परिवर्तन होणार आहे आणि एकत्रित समाजमध्ये पण त्याचं परिवर्तन होणार आहे. आणि आपण एक मिनिटासाठी विचार करा, जर असं कोणताही गाव असेल जिथे टोबॅको बँड आहे, कोणताही व्यक्ती टोबॅकोचा वापर करत नाही, तिथे आपण विचारू शकतात की जे हवा आहे ते अतिशय क्लीन राहणार आहे, जे सेकंड हँड स्मोकिंगचे इफेक्ट्स आहेत ते नसणार, त्याच्यासोबत मुलं जे आहेत त्यांना कफिंग किंवा इतर आजार होणार नाही, आणि एक क्लीन एन्व्हायरमेंट म्हणजे वेस्ट पण कमी होणार, आणि प्रत्येक घरात जे डिस्पोजेबल इन्कम आहे त्याचे सेव्हिंग्ज वाढणार आहे, त्याचे डिस्पोजेबल इन्कम वाढणार आहे, आणि त्याच्यामुळे गावाच्या एकत्रित विकासमध्ये पण मोठा इम्पॅक्ट राहणार आहे. त्यामुळे इन्कम वाढवण्यासाठी पण हे गरजेचं आहे. आपल्याला माहित आहे की जर कोणी स्मोकिंग करत असेल जवळपास 1 वर्षात 5,000 ते 10,000 रुपये ते खर्च करत आहे, आणि त्या निधीचा जर इन्व्हेस्टमेंट केला किंवा त्यांनी स्वतःच्या फॅमिलीसाठी किंवा स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, एज्युकेशनसाठी त्याचा वापर केला तर त्याच्या लाईफमध्ये किती बदल येऊ शकतात. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, आज इथे जास्तीत स्टुडंट्स उपस्थित आहे आणि स्टुडंट्सचा जे माइंड आहे ते फ्रजाईल असतात, कारण नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्याची उत्सुकता असतात, क्युरिओसिटी असतात, आणि या एजमध्ये जर त्यांनी चुकीच्या गोष्टी ज्या आहे किंवा असे प्रॉडक्टचा वापर केला ज्यामुळे अडिक्शन होतो, तर त्याच्या पुढचं जे आयुष्य आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे अडचणी निर्माण होतात. आणि यावेळी जर त्यांनी चांगले डिसिजन्स घेतले तर त्याच्या जे ट्रॅजेक्टरी आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीने निघणार आहे. आणि यामध्ये कम्युनिटी आणि युथचा मोठा इन्व्हॉल्वमेंट आहे. जर एकत्रित येऊन आपण समाजामध्ये हे बदल घडवण्याचा प्रयत्न केला तर नक्की डिफरन्स आपल्याला दिसणार आहे. आणि कोणत्याही व्यक्ती टोबॅकोचं सेवन करत असेल, आपण त्यांना समजून सांगा. जे कोणी व्यक्ती टोबॅको एडिक्शन सोडण्यासाठी प्रयत्न करत असेल त्यांना पण मदत करा, आणि एकत्रित समाजमध्ये जे एनजीओज आहे, कम्युनिटी आहे, त्यांना मदत करा की टोबॅको एडिक्शन सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. आणि यामध्ये मी सर्वांना पुन्हा वर्ल्ड अँटी टोबॅको डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो, आणि आज ज्यांना प्राइजेस मिळत आहे त्यांना पण खूप शुभेच्छा देतो. आणि या प्रकारचे कॉम्पिटिशन्सच्या माध्यमातून आपण वारंवार अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करा आणि वर्षभर हे ऍक्टिव्हिटी सुरू ठेवा, याच्यासाठी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जिन्होंने आज हम दोनों को आज वर्ल्ड नो टोबैको डे के ओकेजन पर यहाँ पर इनवाइट किया, और सभी बच्चों को भी बहुत बहुत शुभेच्छा देना चाहूंगी, क्योंकि आई नो यहाँ पे हमारे पास लिमिटेड सर्टिफिकेट्स हैं और ट्रॉफीज हैं, बट क्योंकि आपने इतने इम्पोर्टेंट विषय में अपना सहभाग दिया है, इसीलिए आज आप सभी किसी न किसी तरह से विनर हो. जैसे सर ने बोला कि किसी न किसी टॉपिक के बारे में, और स्पेशली जो सोशल टॉपिक है इतना इम्पोर्टेंट है, उसके बारे में आप अगर कुछ सोच पा रहे हो, बोल पा रहे हो, लिख पा रहे हो, तो वो एक छोटी विक्ट्री हो सकती है खुद में. ये चीज एक्नॉलेज करना बहुत जरूरी है. नॉट ओनली एज अ सिटीजन, एज अ पर्सन हु इज अ पार्ट ऑफ सोसाइटी. मैं एक पुलिस ऑफिसर भी हूँ, और ये जो टोबैको का ये जो टॉपिक है ये मेरे दिल के बहुत क्लोज है, क्योंकि डेली हम फील्ड में जाते हैं, हम बहुत सारे लोगों को देखते हैं. अपराधी होते हैं, आरोपी होते हैं, फिरियादी होते हैं, पीड़ित होते हैं, और कुछ ऐसे चेहरे होते हैं जो खुद से परेशान हैं, वो खुद से ही लड़ रहे हैं. मैट्रिमोनियल डिस्प्यूट्स ये बहुत कॉमन टॉपिक है पुलिसिंग में. डेली FIRs इस मामले में रजिस्टर होती हैं, और कपल्स हमारे पास आते हैं. Elocution competition and reel competition. People from the city and out of the city participated in this competition. We got I request Mr. Third prize for elocution competition. It's a tie. Goes to Pallavi Bendre and Khan Manza. Third prize, elocution competition, Pallavi Bendre and Khan Manza.
Just get. First prize, any guest, please come up on the stage.